नमस्कार मित्रांनो, राणी दुर्गावती मालिकेच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात तुमचे मनपूर्वक स्वागत। भाग 2च्या शेवटी आपण पाहिले की मुघल सुभेदार असफ खान हजारो सैनिकांनी तोफखान्यासह गोंडवाना लुटायला निघाला होता, पण गोंडवानाची माती सहजासहजी शरणागती पत्करणारी नव्हती। आजच्या या भागात आपण इतिहासातील एक असा अध्याय उघडणार आहोत जेथे एका आईने 15 वर्षाच्या पुत्राने मुघल साम्राज्याची झोप उडवली होती। मातीची मुलगी राणी दुर्गावती या संकटाला कशी सामोरे गेली, राजकुमार वीरनारायणाचे रणांगणात काय झाले आणि निसर्गाच्या घातानंतर राणीने स्वतःच्या हाताने स्वतःचा अंत का केला, चला नराईच्या या ऐतिहासिक रणांगणात प्रवेश करूया। 24 जून 1564ची ती सकाळ। नराईचे खोरे युद्धाच्या भयप्रद गर्जनेने हादरलेले असफ खानच्या सैन्याने खोऱ्यात प्रवेश केला। मुघलांना वाटले होते की त्यांचा तोफखाना गोंडवानाच्या सैन्याला क्षणात नष्ट करेल, पण राणीची रणनीती भलतीच होती। राणी दुर्गावती स्वतः सरमन नावाच्या भव्य हातीवर स्वार होऊन युद्धाच्या मैदानात उतरल्या होत्या। खोऱ्यातील अरुंद वाट आणि दाट जंगलामुळे मुघलांचा तोफखाना भलताच हतबल ठरला। तोफा डागणे तर दूरच, घोडदळालाही हालचाल करायला जागा उरली नव्हती। सैन्याचा हल्ला। गोंडवानाच्या सैन्याने जंगलाच्या कानाकोपऱ्यातून मुघलांवर बाणांचा आणि तलवारीचा असा वर्षाव केला की असफ खानचे सैनिक सैरावैरा पळू लागले। पहिल्याच दिवशी राणीच्या सैन्याने मुघल सेनेचे कंबरडे मोडले। असफ खानला आपल्या संपूर्ण सैन्यासह माघार घ्यावी लागली। राजकुमार वीरनारायणाचे शौर्य आणि दुःखाचा प्रसंग कसा होता, तर पहिल्या दिवशीचा पराभव असफ खानच्या जिव्हारी लागला होता। 25 जूनच्या सकाळी त्याने उरला सुरला तोफखाना पुढे आणला आणि पूर्ण ताकदीने पुन्हा हल्ला चढवला। पण या दुसऱ्या दिवशी रणांगणात एक नवा सूर्य उगवला होता, तो म्हणजेच राजकुमार वीरनारायण, राणी दुर्गावतीचा पुत्र। राजकुमारचा पराक्रम, वय अवघे 15 वर्षे, पण अंगारा, बापाचे रक्त आणि आईचे शिक्षण संस्कार। वीरनारायणाने आपल्या छोट्या तुकडीसह मुघल सेनेवर असा हल्ला चढवला की मुघल सैनिकांना वाटले खुद्द काळानेच त्यांच्यासमोर अवतार घेतलाय। राजकुमाराने मुघल सैन्याला एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा मागे हटायला भाग पाडले। पण चौथ्या हल्ल्यात मुघलांची संख्या प्रचंड वाढली। युद्धाच्या या धूमश्चक्रीत राजकुमार वीरनारायण गंभीर जखमी झाले। सैनिकांनी त्यांना तातडीने उचलले। आईचा काळजावर दगड ठेवून समोर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। कोणतीही आई तेथे ढसाढसा रडली असती, पण राणी दुर्गावती आधी या मातीची संरक्षक होत्या। त्यांनी काळजावर दगड ठेवला, सैनिकांना आदेश दिला, कुमारांना तातडीने चौरागड किल्ल्यावर घेऊन जा, आणि स्वतः अश्रू पुसवून पुन्हा शत्रूवर तुटून पडल्या। राणीचा उत्साह आणि शौर्य पाहून मुघल सैन्य मागे हटत होतं। गोंडवानाचा विजय अगदी जवळ दिसत होता। तितक्यातच नियतीने आणि निसर्गाने असा घात केला जो कोणीही विचार केला नव्हता। निसर्गाचा प्रकोप झाला। अचानक आकाशात काळे कट्ट ढग जमले आणि ढगफुटी झाली। नराई आणि गौड नदीला भयानक असा पूर आला। खोऱ्यात पाणीच पाणी साचले होते। गोंडवानाच्या सैन्याचा मागे हटण्याचा आणि सुरक्षित स्थळी जाण्याचा मार्ग नद्यांच्या पुराने पूर्णपणे बंद केला। सैन्यात गदारोळ माजला होता। याच संधीचा फायदा घेऊन मुघल बाणकऱ्यांनी राणीच्या दिशेने बाणांचा वर्षाव केला।
एक बाण राणीच्या कानाजवळ लागला. राणीने तो बाण स्वतः उपटून फेकून दिला, पण काही क्षणात दुसरा विषारी बाण थेट राणीच्या मानेत येऊन रुतला. तर आता रक्ताने माखलेल्या राणी दुर्गावती, अंधुक प्रकाश, हत्तीचा माहूत आधार सिंग रडताना, राणी मानेतून रक्ताच्या धारा वाहत होत्या. शरीरातील ताकद संपत चालली होती. डोळ्यासमोर अंधारी येत होती. माहूताने म्हणजे आधार सिंगने अत्यंत रडक्या आवाजात सांगितले, राणीसाहेब, आपण रणांगणातून मागे हटायला हवे. मी आपल्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो. राणीचे ऐतिहासिक शब्द, नाही आधार सिंग, आमचे संपूर्ण आयुष्य स्वाभिमानाने गेले आहे. मुघलांच्या गुलामीपेक्षा आणि शत्रूच्या हाती जिवंत सापडण्यापेक्षा या मातीत सन्मानाने मरणे केव्हाही श्रेष्ठ ठरेल. मग राणीने माहूताला कट्यार मारायला सांगितली, पण माहूताने हात कापू लागले. अखेर राणी दुर्गावतीने स्वतःच्या म्यानातून चमकती कट्यार बाहेर काढली. जय भवानी जय गोंडवाना ची अंतिम गर्जना केली आणि ती कट्यार स्वतःच्याच छातीत खुपसली. 24 जून 1564 गोंडवानाची ही रणरागिणी मातृभूमीच्या कुशीत अमर झाली. मुघलांनी युद्धाचे मैदान जिंकले असेल, पण ते राणी दुर्गावतीच्या जिवंत किंवा मृत शरीरालाही हात लावू शकले नाहीत. आजही जबलपूरजवळील बरेला गावाजवळ जेथे राणींनी अंतिम श्वास घेतला, तेथे त्यांची भव्य समाधी उभी आहे. तेथून जाणारा प्रत्येक वाटसरू आजही त्या समाधीसमोर नतमस्तक होतो आणि मातीचा टिळा कपाळाला लावतो. मित्रांनो, राणी दुर्गावतीचा इतिहास हा केवळ पराक्रमाची कथा नाही, तर तो या देशाच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा जिवंत पुरावा आहे. मातीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या महान राणीची ही 3 भागांची मालिका तुम्हाला कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. या वीरांगनेची शौर्यगाथा घरोघरी पोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय गोंडवाना. राणी दुर्गावतीचा इतिहास भाग 1 आणि भाग 2 हे सुद्धा चॅनलवर टाकलेले आहेत. तेच सुद्धा तुम्ही नक्की बघा, त्याशिवाय तुम्हाला संपूर्ण इतिहास कळणार नाही. आणि कमेंट करा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. पुन्हा भेटू अशाच नवीन दमदार व्हिडिओसह. तोपर्यंत इतिहास बघत रहा.